मालेगाव बलात्कार प्रकरणामधील आरोपीला न्यायालयामध्ये नेताना तणावपूर्ण वातावरण बघायला मिळालं। न्यायालयाच्या आवारात महिलांनी गर्दी केलेली होती। आरोपीला फाशी देण्याची मागणी या महिलांकडून केली गेली। आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी या संतप्त महिलांकडून केली गेलेली होती। हे दृश्य आपण बघू शकतोय। महिलांचा मोठा जमाव आपल्याला बघायला मिळतोय। आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी या महिलांकडून या ठिकाणी केली गेलेली होती। त्या दरम्यानची ही दृश्य आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रदीप पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, तरी दृश्य आपण बघू शकतोय। आरोपीला न्यायालयाच्या आवारात नेताना ही महिलांची गर्दी जमलेली होती। पोलीसही त्या ठिकाणी आपल्याला दिसतायत। आरोपीला फाशी द्या अशी मागणी या संतप्त महिलांनी केल्याचं बघायला मिळालं। आराम से जरा, आबिर क्या आराम से आराम पकड़ो। तो पुन्हा एकदा मी प्रदीप यांच्याकडे जाते। प्रदीप, आपण बघू शकतो ही दृश्य आपल्या समोर येत आहेत। संतप्त महिलांचा आक्रोश बघायला मिळतोय। आरोपीला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते। नेमकं काय घडलं? मोहिनी, 5 दिवसापूर्वी जे डोंगराळे ह्या गावात 3 वर्षीय जी मुलगी होती तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली होती। परंतु आज त्या आरोपीला खैरनार म्हणून आरोपी आहे त्याला आज न्यायालयात हजर करणार होते। परंतु इथे लोक अक्षरशः इथे लोकांचा आक्रोश झाला। महिला जे हे न्यायालयाच्या गेट समोर अक्षरशः आंदोलनाला बसले आहे। त्यांनी जो रास्ता रोको केलेला आहे व त्यांची हीच मागणी आहे की आरोपीला तात्काळ शिक्षा, फाशीची शिक्षा झाली पाहिजे किंवा मग जो आरोपी आहे तो आमच्या स्वाधीन करा व आम्ही त्याचं स्वाधीन करा। बरं, नक्कीच नेमकी आता काय कारवाई केली जाते या आरोपीवर हे बघणं महत्त्वाचं असेल। प्रदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।